मुंबईतील वॉटर टँकर चालक मालक बंदवर ठाम। मंगळवारी 1 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत होणार बैठक। मंगळवारच्या बैठकीकडे मुंबईकरांचं लक्ष। राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांची एकमताने निवड। बैठकीला छगन भुजबळही उपस्थित। तटकरेंचं विधान। इतरांची मुलंही लोकसभा आणि राज्यसभेवर। इतरांप्रमाणे मलाही न्याय मिळावा। राज्यसभा उमेदवारी न मिळाल्यानं भुजबळांची खदखद। राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर मासाळांची हकालपट्टी। अजित पवारांबाबत आक्षेपार्ह विधान भोवलं। राष्ट्रवादीमध्ये लोकशाही मार्गाने चर्चा होते। तटकरेंचं विधान। गोकुळ गीते मंगळवारपर्यंत योग्य निर्णय घेतील। गीतेंशी चर्चा केल्यानंतर गिरीश महाजनांचा विश्वास। नाशिक विधान परिषदेसाठी प्रसाद हिरेंचा दराडेंना पाठिंबा। गोकुळ गीतेंबाबत अद्याप चर्चा सुरूच। गिरीश महाजन यांची माहिती। सीजेपीचं पुढील आंदोलन पुण्यात। अभिजित दिपके यांनी समाज माध्यमावर दिली माहिती। भुजबळांनी शून्यातून विश्व उभं केलंय। त्यांना दिल्लीमध्ये यायचं असेल तर त्यात गैर काय? सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल। जैन यांचा भुजबळांना वाकून नमस्कार। विदर्भाचे मुख्यमंत्री असूनही दररोज शेतकऱ्यांची आत्महत्या। शिवसेना आमदार बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहे। तटकरेंना विधान परिषद म्हणजे पालकमंत्री गोगावले। एका आठवड्यात घोषणा होऊ शकते। संजय शिरसाट यांना विश्वास। नीट प्रकरणी शिक्षण मंत्र्यांची राजीनामा द्यावा। दिल्ली बैठकीनंतर इंडिया आघाडीची मागणी। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण शीतल तेजवानीला जामीन मंजूर। उच्च न्यायालयाने दिले निर्देश। शीतल तेजवानी मुंढवा जमीन घोटाळ्यात होती आरोपी। वरळीतील म्युझिकल कॉन्सर्टला परवानगी कशी दिली? ड्रग्ज विरोधी मोहीम प्रभावीपणे राबवावी। अनिल देशमुख यांच्या सरकारला सूचना। धर्म आधारित हलाल प्रमाणीकरण व्यवस्था तत्काळ बंद करा। हिंदू जनजागृती समितीची मागणी। नाफेडमार्फत अद्याप कांदा खरेदी नाही। शासनानं निश्चित केलेल्या दराबाबतही शेतकरी नाराज। गोदावरीमध्ये ड्रेनेज आणि दुर्गंधयुक्त पाणी सोडलं जातंय। ठाकरे गटाचा आरोप। रामकुंडावर आंदोलन। चित्रपट महामंडळ निवडणुकीत मेघराज भोसलेंची एक हाती सत्ता। समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी। ममता बॅनर्जींचे 28 पैकी 20 खासदार फुटले। खासदार एनडीएचा देणार पाठिंबा। राज्यसभेच्या एका खासदाराचाही राजीनामा। एनडीएला देणार पाठिंबा। भारताचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विजय। अफगाणिस्तानला हरवला। लेबनॉनवरील हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी इराणचा हल्ला। इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला।